निशी अलार्म बंद कर. बंद कर ना. पण कुठून येतो आवाज? अलार्म लावलास म्हटल्यावर कुठून येणार आवाज? मी नाही लावला अलार्म. आवाज काय ग? एक मिनिट. आपल्या रूम मधलं नाहीये. इथे कुठून आलं? माहित नाही. किती वाजलेत काय? चल बघूया. काय सकाळ सकाळी? मम्मा 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 तू लावलंस का अलार्म? मम्मा बंद पण होत नाही. मम्मा हे घे बंद करा. ते काय चाललंय? एवढे सगळे अलार्म कोणी लावलेत? काय गे निशी, आता तुझा नवीन काही प्लॅन नाही का? हा निशी, तुझा जर का काही प्लॅन असेल तर आपण 10 वाजता डिस्कस करूया. आता झोपूया वहिनी. काकू अहो माझा प्लॅन नाहीये हा. नाही पण तुझ्याशिवाय एवढं बालिश आहे कोणी या घरात? हिनेच काहीतरी केलं असेल. हे काय? अरे पण मी काहीच केलं नाहीये. हा माझा प्लॅन नाहीये. गुड मॉर्निंग. तारिणी, तुला पण एवढ्या सकाळी जाग आली ना? कोणी लावलेत हे सगळे एवढे अलार्म? मी लावलाय अलार्म. हे काय नवीन नाटक आहे? नाटक नाहीये. मी या घरची मोठी सून आहे ना, मग आपल्या घरातल्या सगळ्या माणसांना शिस्त लावणं काम आहे माझं. मी मोठ्या सुनेची जबाबदारी पूर्ण करतेय बस. ए तू आहेस कोण ग? आणि कोणी असशील, या घराची मालकीण नाहीयेस हे असलं काहीतरी करायला. हुकूम नाही सोडायचे आमच्यावर. हुकूम नाहीच सोडत आहे मी युवराज भाऊजी. अहो मोठी सून म्हणून आपल्या घरातल्या माणसांची काळजी घेणं हे माझं काम आहे. आणि सकाळी लवकर उठल्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं. म्हणून मी म्हणते की सगळ्यांनी सकाळी लवकर उठायचं. मग काय सकाळी सकाळी आता तू असे भोंगे वाजवत फिरणार का? अगं कोणालाही उठवायची ही पद्धत नाहीये. काकू, अहो तुमची इच्छा होती ना की तारिणीने मोठ्या सुनेच्या सगळ्या जबाबदाऱ्या घ्याव्या. मग आता ती करतीये तिच्या परीने, तर तिला प्लीज कॉपरेट करा. कारण मला माहितीये की माझी बायको जे काय करेल त्या घरच्या भल्यासाठीच असेल. केदार, हे काय आहे? टाइम टेबल. हे आहे आपल्या सगळ्यांसाठीचं वेळापत्रक. अगं पण यात तर लिहिलंय 5 वाजता उठायचं. नो वे तारिणी,